24 न्यूज. मी आहे आपल्यासोबत दिव्या आणि मोहिते. एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर. आयतोडे खुर्दमध्ये 2 घरांवर झाड पडून नुकसान. आयतोडे खुर्द तालुका वाळवा येथील वैभव बाळासो दायंगडे व दत्तात्रय शहाजी पाटील यांच्या वारणा शिक्षण संस्थेच्या शेजारी असणाऱ्या घरावर आज दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. तर आज दिवसभर उन्हाची लाहीलाही होत असताना विजेच्या गडगडाटासह आयतोडे खुर्दसह कुंडलवाडी, चिकुर्डे, देवर्डे आदी परिसरात दुपारी 2:30च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामध्ये आयतोडे खुर्दमधील 2 घरांवर झाडे पडल्याने भिंत पडून मोठे नुकसान झाले. तर वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली. आयतोडे खुर्द येथील रस्ता लगत असणारे अनेक शेतवस्तींवरील पत्र्याचे छप्पर उडून गेले. ऊस शेती भुईसपाट झाली आहे. यामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्याच्या या पावसाने सर्वत्र गारवा निर्माण झाला असून हा पाऊस ऊस पिकाला वरदाई ठरणारा असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. पवार, मुक्काम पोस्ट आयतोडे खुर्द, तालुका जिल्हा सांगली. शिवराज विद्यालयासमोर काही मिनिटांपूर्वी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे आमचे मित्र वैभव बाळासो दायंगडे व दत्तात्रय शहाजी पाटील यांच्या घरावरती प्रचंड मोठी झाडं पडून घराचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. तरी संबंधित विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून संबंधित या गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी M24 न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा. तसेच आमच्या M24 न्यूज चॅनेलच्या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा M24 न्यूज.